बाळा असं जिमिश वाटतं सगळं आजच्या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की आमच्या स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा जलतरणपटू जो महाराष्ट्र राज्य इंडिया बुक रेकॉर्डने त्याची नोंद घेतलेली आहे. त्यासाठी आज सर्व पत्रकार परिषद तिथे आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य या स्पर्धेला जे ऑब्झर्वर होते विजय ओझाडे इथे उपस्थित आहेत. कळवा तरण तलावचे जे व्यवस्थापक इकडे आणि आज सराव करतो शनिवार रविवार लॉंग डिस्टन्सची आमची रवीनी काळे इथे आहे. रियांशचे आजोबा खामकर साहेब असे दीपकजी खामकर रियांशचे वडील स्वतः रियांश समोर बघ सर इकडे बघा समोर सर सर बेटा इकडे बघ बेटा तिथे घेऊया ना तिथे समोर या सगळ्यांनी थांब करा सगळ्यांनी फॅमिलीने एक मिनटा बेटा तू खाली घे आत थोडासा चेहऱ्यावर येतो बघ हां सगळीकडे इकडे 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 एक मिनिट हां एक मिनिट फक्त आई वडील इकडे बघा थांब ना एक फोटो सगळं मागे या. कौतुक करायला खास आज आम्ही इथे जमलो आहोत. ज्या वयात मुलं रडल्यावरती त्यांना मोबाईल दिले जातात, त्यांना खेळण्यापासून लांब ठेवलं जातं. जरा काही हट्ट केला की एक 15 किलोमीटर विजयदुर्गच्या खाडीमध्ये पोहोच जातो. हे कौतुकास्पद आहे. आपण बघितलं असेल की मुलं जरा हट्ट करायला लागले की आई बाबा चिंतेत होतात. इथे रेयांच्या आईवडिलांचंही कौतुक करायला लागेल की त्यांनी त्याला हे करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी नुसतं प्रोत्साहन दिलं नाही तर त्याच्याकडनं करून घेतलं. आजच्या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की आमच्या स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा जलतरणपटू जो महाराष्ट्र राज्य इंडिया बुक रेकॉर्डने त्याची नोंद घेतलेली आहे. त्यासाठी आज सर्व पत्रकार परिषद तिथे आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य या स्पर्धेला जे ऑब्झर्वर होते विजय ओझाडे इथे उपस्थित आहेत. कळवा तरण तलावचे जे व्यवस्थापक इकडे आणि आज सराव करतो शनिवार रविवार लॉंग डिस्टन्सची आमची रवीनी काळे इथे आहे. रियांशचे आजोबा खामकर साहेब असे दीपकजी खामकर रियांशचे वडील स्वतः रियांश कौतुक करायला खास आज आम्ही इथे जमलो आहोत. ज्या वयात मुलं रडल्यावरती त्यांना मोबाईल दिले जातात, त्यांना खेळण्यापासून लांब ठेवलं जातं. जरा काही हट्ट केला की एक 15 किलोमीटर विजयदुर्गच्या खाडीमध्ये पोहोच जातो. हे कौतुकास्पद आहे. आपण बघितलं असेल की मुलं जरा हट्ट करायला लागले की आई बाबा चिंतेत होतात. इथे रेयांच्या आईवडिलांचंही कौतुक करायला लागेल की त्यांनी त्याला हे करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी नुसतं प्रोत्साहन दिलं नाही तर त्याच्याकडनं करून घेतलं. विजयदुर्गला मालपे जेटी ते वाघोटन जेटी अशी 15 किलोमीटरची स्पर्धा होती. त्या 2 स्पर्धा असतात, एक 15 किलोमीटर आणि 30 किलोमीटर. त्या आम्ही गेली 3रं वर्ष, आम्ही 2 वर्ष अगोदर पण 30 किलोमीटरची स्पर्धा झाली. यावेळी पहिल्यांदा 15 किलोमीटरची स्पर्धा झाली. 15 किलोमीटर स्पर्धेमध्ये आमच्या स्टारफिशचे जवळजवळ 10 जलतरणपटू सहभागी झाले होते. त्यात रियांश कामकर हा सगळ्यात छोटा जलतरणपटू होता आणि आम्ही पहिले 4 जणांची रिले पद्धतीने आम्ही करायचा विचार केला होता. पण तिथे गेल्यावरती त्या चौघांनी सोलो करण्याची एक आम्ही मनशा बाळगली आणि त्यांनी सगळ्यांनी सोलो पद्धतीने इव्हेंट तो सक्सेसफुली कंप्लीट केला. त्यामुळे रियांश कामकर हा वयवर्ष 6 वर्ष आणि 2 महिने सगळ्यात यंगेस्ट म्हणून त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. ही सागरी स्पर्धा आहे. याच्यामध्ये आपल्याला करंट्स, जेलीफिश आणि बारीक सारीक मासे सगळे आपल्याला आव्हानं पेलून हे करायला लागतात. त्यासाठी आपण
जेलीफिशसाठी मुलांना ग्रीस लावतो. आताच आम्ही एक सिंगापूरवरून एक प्रोडक्ट मागवले, जे जेलीफिशला एक प्रोटेक्शन म्हणून क्रीम आहे, ती आपण त्यांना वापरलेली आहे. त्याच्यानंतर त्यांना करंटचा अनुभव देण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये पॅराशूट घालून सराव करतो. या सर्व आव्हानातून सागरी स्पर्धेत करंट हा विषय महत्त्वाचा आहे. तो जर व्यवस्थित पार केला आणि बोटीच्या खलाशाने आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर या स्पर्धा तसा मुलं हे व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतात. पालकांना आव्हान करेल की रेयांशकडे आपण लक्ष ठेव. 6 वर्षाचा मुलगा ठाण्यातला आज जलतरण स्पर्धेत जातो. समुद्र स्पर्धा ही तशी एक हिंमतवान माणसासाठी एक चॅलेंज आहे. या चॅलेंज पार करून हा लहान मुलगा 3 तासामध्ये 15 किलोमीटरचं अंतर पार पाडतो. आत्ताच्या पालकांना की आपण आपल्या मुलांना कुठल्या तरी खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी लहान वयातच सुरुवात करा. रेयांशनी ज्या पद्धतीनं सागरी स्पर्धा पूर्ण केलेली आहे आणि ठाणेकरांचं नाव त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणलेलं आहे, हे कौतुकास्पद आहे. आणि अशाच पद्धतीनं नुसतं रेयांश नाही तर रेयांशचे पालक, रेयांशचे कोच ज्यांनी ही स्पर्धा रिलेवरनं इंडिव्हिज्युअलवरती नेली आणि यशस्वीरित्या पार पाडली, ते कैलास आखाडे. ह्या सगळ्यांचं ह्यात कौतुक आणि अभिनंदन दोन्ही करावं तेवढं थोडं आहे. रेयांश सानिका दीपक खामकर 6 वर्षाचा. प्रॅक्टिस 2 तास 9 ते 11 रात्री आणि सॅटर्डे संडे सकाळी 5 ते 7. कैलास छान छान वाटलं. कोणी कोणी तुला सपोर्ट केला ते सगळं करणार? सर, आखाडे सर, पूजा मॅडम नमस्कार, मी दीपक खामकर, मी रेयांशचे बाबा आहे आणि आम्ही दोघं पालक आहोत त्याचे. आम्ही स्विमिंग सुरू करताना आम्ही असा विचार केला होता की त्याच्या हेल्थ पर्पजने आम्ही स्टार्ट करू, की तो फिट राहील त्या दृष्टीने. पण कारण सध्याचं असं होतं आहे की मोबाईल घरी असलं की किंवा टी व्ही त्याच्यापासून थोडंसं परावृत्त करण्यासाठी काही वेगळी ॲक्टिव्हिटी आपण द्यावी असं आमच्या डोक्यात होतं. त्याला आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्याची प्रगती चांगली दिसायला लागली. पहिल्या 2-3 महिन्यामध्येच त्याची ग्रोथ एवढी चांगली झाली की जूनमध्ये ज्या स्टेट लेवलच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये तो नौखा असतानासुद्धा त्याने त्याच्यामध्ये 4 मेडल्स घेतले. त्यानंतर त्यांचे जे प्रशिक्षक आहेत श्री कैलास आखाडे आणि पूजा मॅडम ह्या दोघांनी असं म्हटलं की आपण अजून त्याला पुढच्या याच्यासाठी ट्राय करूया, थोडंसं त्याची प्रॅक्टिस वाढवूया. त्यामुळे आम्ही जी 1 तासाची प्रॅक्टिस होती ती आम्ही 2 तासावर आम्ही कन्वर्ट केली. मग आणि त्याचबरोबर तो प्रत्येक सॅटर्डे संडे सकाळी 5 ते 7 आम्ही त्याला कळवा पुल्ला पण नेतो. त्यामुळे 4:15 वाजता उठून त्याला नेणं हे पण थोडं आधी सुरुवातीला चॅलेंजिंग होतं, पण त्याने त्याच्यात आवड निर्माण झाल्यानं त्याने व्यवस्थित केलं. तसंच ऑगस्ट 2024ला थायलंडमध्ये ज्या एशियन ओपन स्कूल झाल्या, म्हणजे 14 देश आले होते तिथे, त्या याच्यामध्ये पण त्याने रिप्रेझेंट केलं आणि त्यात पण त्याने 2 ब्रॉन्झ आणि 2 सिल्वर मेडल त्याने जिंकले त्यामध्ये. त्यामुळे आमचा अजून कॉन्फिडन्स झाला की हा त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकेल. आणि वेळोवेळी सरांची हे होतंच की आपण त्याची प्रॅक्टिस थोडी अजून वाढवत नेऊया. त्यामुळे तुम्ही थोडंसं आहारावर लक्ष द्या आणि आपण थोडंसं खाणं, त्याची एक्सरसाइज या सगळ्याकडे लक्ष दिलं तर तो अजून चांगला करेल. ह्या 6-7 महिन्यामध्ये आम्ही बाहेरचं खाणं म्हणजे मैद्याचं खाणं किंवा चॉकलेट हे पूर्णपणे त्यांनी बंद केलेलं आहे आणि आम्ही पूर्ण त्याचं डाएटवर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे प्रोटीन्स, कॅल्शियम हे कसं मेंटेन राहील याच्याकडे लक्ष देतो आहे. त्यामुळे आत्ताची काही 25 नोव्हेंबरला ही स्पर्धा झाली सगळी, त्यात रिलेसाठी सरांनी नेलं होतं. पण त्यांचं असं म्हणणं की मुलं ऑलरेडी 3.5-4 तास प्रॅक्टिसमध्ये नॉनस्टॉप पोहलेली आहेत, त्यामुळे ते जे काही आहे आत्ताचं अंतर ते शक्यतो ते कंप्लीट करतील. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आणि अगदीच काही वाटलंच मुलांना तर ते मुलं हात वर करतील, त्यावेळी आपण वर घेऊ. पण तोपर्यंत ती लोकं मॅक्झिमम पोहलेली असतील. जे काही आपण आधी 3-3 किलोमीटर असं ठरवलं होतं प्रत्येक मुलगा हे पोहेल, पण त्याच्या ह्याच्यात आम्ही ज्या 1 तास बघितला त्या पहिले 1 तासामध्ये त्याने 4 ते 4.5 किलोमीटर त्याने कव्हर केलेलं होतं. त्यामुळे आमचा आत्मविश्वास हे झाला की हा आता कंप्लीट करू शकेल. काही जसं सरांनी मग सांगितलं 2 ठिकाणी चॅलेंजेस होते की करंट रिव्हर्स होता, त्यामुळे परत पोहताना एका ठिकाणीच तो बराच वेळ होत होता. मग त्यावेळी आणि त्याला दम पण लागला होता. पण देवाच्या कृपेने जे काही होडी चालवणारे होते त्यांनी त्या करंटच्या बाजूने नेऊन त्याचं ग्रोथ बरोबर झाली आणि आम्ही 3 तास 10 मिनिटं आणि 6 सेकंदात त्याने ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.